क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक न्यायालयामध्ये अर्ज दाखल। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम। कोकाटे नॉट रिचेबल असल्याची सूत्रांची माहिती। चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना। ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर आशिष शेलारांची मिश्किल टीका। ठाण्यामध्ये पार पडणार महायुतीची समन्वय बैठक। शिवसेना भाजपच्या मोजक्याच नेत्यांमध्ये होणार बैठक। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर। मतदार यादीनुसार 1,03,00,000 मतदार। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। उपनगरातही भाजपने कसली कंबर। अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार सभा। एकत्रित निवडणुका लढणं आमच्यासाठी महत्त्वाचं, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। वसई विरार महानगरपालिकेमध्ये सत्ता राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची खेळी। पहिल्यांदाच बविया ठाकरे गट आणि काँग्रेसला सोबत घेणार। 2 दिवसांमध्ये हितेंद्र ठाकूर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशीही बोलणार। उभाठाचे नेते अंबादास दानवेंची क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका। सदनिका प्रकरणावरून अंबादास दानवेंचा कोकाटेंना टोला। राज्य निवडणूक आयुक्त पोलीस महासंचालकांमध्ये आज बैठक। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चेची शक्यता। मुंबई मनपाची जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर। एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांवर सोपवली विशेष जबाबदारी। जय महाराष्ट्राला विशेष सूत्रांची माहिती। भावनिक फायदे मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंदूरचं नाव। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका। नाशिकच्या अशोका मार्ग परिसरामध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट। बिल्डिंगमध्ये येऊन चोरट्यानं महिलेच्या गळ्यातून नाशिकच्या अशोका मार्ग परिसरामध्ये सोनसाखळीची चोरी। बिल्डिंगमध्ये येऊन चोरट्यांना महिलेच्या गळ्यातून साखळी पळवली। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद।